हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर पिल्लू आता सकाळी आमची ऑलमोस्ट 11 वाजता उठलेली, कारण का रात्री ती खूप लेट झोपलेली 3 वाजता। पिल्लूच्या बाबांना नाही बरं, तर ते मास्क लावून झोपलेत कारण का त्यांना झाली आहे सर्दी। सो ती उठल्यानंतर थोड्या वेळाने तिच्या बाबांना उठवलं, तर ती बघा कशी नाटक करते, अगदी तोंड टाकून मुद्दामून अशी हे करते। तिला राग आला ना की ती अशी करायला लागली हल्ली। तिला आपण काय बोललो ना जोराने की ती डायरेक्ट अशी मान टाकते खाली मुद्दामून। हे नवीन तिचं नाटक सुरू झालं आता। कोकिल आतमध्ये लॉक केले कारण का पिल्लूच्या बाबांना थोडी त्यांच्या डोळ्यावरती झोप होती। सो थोडंसं लक्ष चुकू नये म्हणून कुकीला आम्ही आतमध्ये ठेवले आणि कुकी इथे आमची पिल्लू आमची इथे आता फिरते। सो आता मी करते आम्हाला आलू पराठा, कारण का ब्रेकफास्टला काहीतरी हवे। तुम्ही बघताय कशी ती एक नंबरची नाटकी झाली आमची पिल्लू, म्हणजे खूप नाटकी झाली। आता पण ती खेळते, तिने लावलाय तिचा टॉय, तर त्याचा तुम्हाला साऊंड येत असेल ह्याला, तर तो प्लीज इग्नोर करा, कारण का ती खेळते टॉयसोबत आणि मी व्हॉइस ओव्हर देते त्याच्यामुळे। आणि आता मी करते पराठा बटाट्याचा। सो मी कधी कधी भाजी करून करते, दीपकला मोस्टली करून भाजी करून आवडतो, पण आता सध्या मला टाईम नाही, त्याच्यामुळे मी बॉईल करते आणि मसाले टाकते, ओनियन वगैरे टाकते, नॉर्मली असतो तसा मी करून घेते पराठा। हा पण एकदम टेस्टी लागतो, अगदी क्रिस्पी केला ना की खूप मस्त लागतो। पोटॅटो बॉईल करते, त्याच्यामध्ये कांदा, आपले घरचे मसाले, चाट मसाले एवढंच टाकते, अद्रक लसूणची पेस्ट, बस। आता माझं हे सगळं झालं आहे, आता मी पटकन पराठे करून घेईल आम्हाला। आणि मला ना क्रिस्पी असे आवडतात, दोघांना पण क्रिस्पी आवडतात, थोडेसे असे खरपूस। सो आणि सगळं मी तुपात केलं, कारण का दीपकला बरं नव्हतं आणि त्याला थोडी टेस्ट पण येत नव्हती। सो त्याच्यामुळे आज सगळं त्याच्या आवडीचंच केलेलं, पराठे केले आणि जेवायला मी केलेली दाल खिचडी केलेली, कारण का ती इझी डायजेस्ट होते, त्याच्या तोंडाला चव नव्हती, त्याच्यामुळे मी पराठे केलेले। आणि तुम्ही बघताय दोघी पण इथे खायला बसलेत। मी तिखट केला नव्हता, जरा पण नॉर्मलच तिखट केलेला। कुकीला पण पराठा खूप आवडतो, तर तिला पण दिला मी थोडा, आणि इथे पिल्लू पण बसले, दोघी पण पराठे खातात। नेमके दोघी पण माझ्या बाजूला आले, जेव्हा बाबा खात होते तेव्हा नाही दोघी बसल्या, पण मी बसली तशी लगेच दोघं आले आणि दोघं पण खातात। पिल्लूला पण पराठा खूप आवडला, कारण का तो तुपातला होता, त्याच्यामुळे पिल्लू पण खात होते आणि स्पायसी नव्हता केलेला, त्याच्यामुळे तिला पण थोडं मी आता आमच्यातलं भरवते। म्हणून मी जेवण आहे ना आमचं थोडं स्पायसी कधीच करत नाही, आणि जरी केलं तरी मग मी तिला देत नाही, कारण का जेव्हा मला माहिती असतं ती खाणार आहे ती वस्तू मी स्पायसी कमी बनवते। सो अशा प्रकारे आम्ही पराठे खाल्ले, दोघांनी 2-2 खाल्ले। पिल्लूला फ्रूट भरवलेला आणि थोडा पराठा दिला, नंतर मग ती थोडे दूध प्यायली, आणि ऑलमोस्ट ती 11ला जी उठली आणि जी खेळायला लागली ना, ती ऑलमोस्ट ती 3:30 पर्यंत खेळत होती। एवढा लॉंग पिरियडमध्ये ती खेळत होती। आज बघते केवढा सारा पसारा केलेला तिने, आणि तिची आंघोळ पण घातली नव्हती आम्ही, कारण का म्हटलं नंतर घालू, दीपकला थोडं बरं नव्हतं, थोडा रेस्ट हवं होतं, पण त्याला पण काही रेस्ट भेटला नाहीच, कारण का पिल्लू जागी होती आणि मला पण थोडं कामं करायची त्याच्यामुळे। आणि आता ही मला चावते बघा कशी। चावली खूप पिल्लू आमची। पिकबू आय सी यू। काय करते आणि तिची झोप कुठे गेली हल्ली काय माहिती, म्हणजे डेला पण नाही झोपत, नाईटला पण नाही झोपत, अजिबात ती झोपतच नाही, म्हणजे नुसता खेळ बस, तिचं खेळच चाललंय। खेळणीनी एवढी खेळते ना ती आता हल्ली, काय माहिती तिला खेळणीमध्ये काय एवढा उत्साह आला। तुम्ही बघते ती केवढी सारी ती पसरून ठेवते खेळणी, आणि आम्ही तसंच करून देतो, कारण का ती थोडी बिझी होऊन जाईल। इवन आत्ता मी व्हॉइस ओव्हर करते, ती खेळण्यानेच खेळते, सो मी तशीच तिला लावून दिले, गाणी लावलेत, पण तिचं लक्ष अर्ध खेळण्यांकडे, हे शोध पिशवीत, ते शोध, तेच चालू आहे तिचं। आणि तिथे कुकी होती ना, त्याच्यामुळे ती हसत होती। कुकी ती दुधाच्या बॉटलचा बॉक्स होता त्याच्यासोबत खेळत होती। सो पिल्लू आमची तिला बघून जाम हसते। सो ते त्यांचं चालू होतं, तर तुम्ही पुढे व्हिडिओ बघत राहा की दोघांची मस्ती किती होती। आणि ऑलमोस्ट पिल्लूने आम्हाला 4 वाजवले झोपायला, आणि माझी पण कामं खूप लवकर आवरलेली। सो मी म्हटलं मी पण थोडं झोपेल, पण पिल्लू उशिरा झोपली
त्याच्यामुळे मी काय झोपली नाही, कारण का मला करायची होती दाल खिचडी, माझी बाकी होती. सो मी लाईट झोपलीच नाही, जागीच होती. तोपर्यंत आमची पिल्लू उठून गेली. माझी सगळी कामं झाली तशी आमची पिल्लू आहे ती उठून गेली, त्याच्यामुळे सगळंच राहिलं म्हणा. आणि इथे बघताय ते ती डॉल आहे, पिल्लूच्या आतून ही डॉल दिलेली. तर त्याच्या ती अशी ना फिरते गोल गोल. तर तिला त्या डॉलमध्ये अजिबात इंटरेस्ट नाही, पण ते खालचे जे चाकं असतात ना ते फिरतात ना त्याच्यामध्ये तिला इंटरेस्ट. ती ना त्याच्यामध्ये बोट घालते आणि त्याला स्टॉप करते, ते व्हायब्रेट होतं ना थांबवलं की. तर तिला अशा गोष्टीमध्ये जाम इंटरेस्ट आहे. खेळण्यामध्ये जरा पण नाही, खेळणीमध्ये जरा पण नाही, पण ते खेळणं काय आहे, त्याला होल कुठे आहे, त्याचं असं का तसं का, त्या गोष्टीमध्ये तिला जाम इंटरेस्ट आहे. खेळण्यांमध्ये एवढा इंटरेस्ट नसतो तिला. तर एवढा सारा तिने पसारा करून ठेवला. आणि आता तिला भूक लागलेली, सो तिला तिचे बाबा दूध फीड करतात. आणि तुम्ही तिचा गोंधळ ऐकताय आणि बघताय का ती दूध पिऊन झाल्यानंतर तिला परत थोडंसं खेळू दिलं. लगेच दूध पिलं ना की लगेच झोपवून नाही द्यायचं बाळाला, थोडंसं ना डायजेस्ट होऊन द्यायचं, जेणेकरून त्यांना पचायला किंवा गॅसचा प्रॉब्लेम होणार नाही. सो तिला आम्ही जरा वेळ बसवलं, ती खेळली आणि मग तिला मी झोपवलं. आणि झोपवल्यानंतर मग मी खिचडी घातली. आणि आता ती मला दमवती, ते व्हॉइस ओव्हर करते ना तर. आणि तुम्ही बघताय कशी खेळते. पिल्लू आमच्या उतलाय, नुसतं उठतोय 5-5 मिनिटं तो आणि झोपत पण नाहीये. स्वप्न बघते आणि उठते, स्वप्न बघते आणि उठते. आता वाजलेत 5. पिल्लूच्या बाबांना ना बना. हॅलो, पिल्लू आमची कशी झोपली बघा. कधी झोपते काय माहिती, आता वाटत नाही झोपे. झोपू नाही तुला, एवढा खेळतो तरी तुला झोपू नाही येत का गं माझी लहान हाय एव्हरीवन. तर मी आता खूप टायमानंतर म्हणजे ऑलमोस्ट सकाळी चालू केलं, त्याच्यानंतर मी आता संध्याकाळी चालू करते व्हिडिओ, कारण का माझी सगळी कामं झालेत. आणि पिल्ली इथे अशी सॉंग्स बघते, तिला आली आहे झोप. सो तिला आता मी झोपेल. आणि उद्या आहे गुरुवार, सो त्याची पूजेची तयारी म्हणजे जी देवाची भांडी वगैरे असतात ती धुवेल. आणि मी ह्या व्हिडिओनंतर एक व्हिडिओ अटॅच करेल की पिल्लू रात्री ऑलमोस्ट 3 वाजेपर्यंत जागी होती, जी संध्याकाळी ती 8:30ला उठली, ती डायरेक्ट 3ला झोपली रात्री. तोपर्यंत ती खेळतच होती, खूप मस्ती करत होती. या व्हिडिओनंतर मी ती व्हिडिओ अटॅच करेल, तर तुम्ही नक्की बघा की पिल्लू किती जागते आणि किती हाय एनर्जी असते तिच्यामध्ये. आणि आज मी जेवायला बनवलं आहे दाल खिचडी, कारण का पिल्लूच्या बाबांना म्हणजे दीपकला बरं नव्हतं, त्याच्या तोंडाची टेस्ट म्हणजे टेस्टलेस होती तापामुळे. सो त्याच्यामुळे मी केली आज दाल खिचडी. आणि त्यामुळे जेवणाचं एवढं टेन्शन नव्हतं. आणि सकाळी केलेले पराठे त्याच्यामुळे. आणि
पिल्लूला आता मी भरवेल होममेड सॅरेलॅक्स, कारण का सध्या तरी तिला प्युरीज भरवायची आहे, असं हार्ड भरवायचं नाही, स्मॅशवाला भरवायचं नाही. सो त्याच्यामुळे मी तिला आज होममेड सॅरेलॅक्स भरवेल. आणि ती मस्तपैकी गाणी बघते. तिला आली आहे झोप, पण तिला झोपवणार नाही आहे. बघू किती वेळ ती झोप कंट्रोल करते, कारण का तिला झोपवली ना की मग ती जागत राहते आणि मग माझी पण नाईट खराब. आणि उद्या आहे गुरुवार, सो त्याच्यामुळे ना ती गुरुवारी मला जागवूनच, म्हणजे आज जागवलं ना की गुरुवारी मला पण नाही जाग येत, कारण का मग सकाळी पहाटे ती 5 आणि 6 वाजता झोपते. त्याच्यानंतर मग मला पण पॉसिबल नाही होत की उठून लवकर सगळी पूजा करावी. सो आता मी काय करणार आहे, जर ही पिल्लू झोपली ना तर मी रात्रीच अर्धी तयारी म्हणजे एका साईडला सगळं काढून ठेवणार आहे, जेणेकरून सकाळी नुसतं पूजे मांडणीचं काम राहील. आंघोळ झाल्यावरती भांडी वगैरे पण आत्ताच धुवून ठेवेल पूजेची. आणि बस बाकी आता भेटू आपण परत थोड्या वेळाने. चला बाय. आता वाजलेत रात्रीचे 2 पण वाजून गेले, ऑलमोस्ट 2:30-2:15 वाजायला आले, तरी ही मुलगी अजून झोपली नाही आहे. रात्री झोपली 8 वाजता, उठली 8:30 वाजता. 8:30 वाजल्यापासून ही अजून जागी आहे, ती अजून जागी आहे, स्टील जागी आहे. ही कधी झोप येणार आहे काय माहिती, नुसती अंगावरती अशी लोळते बस, बाकी काय नाही. आणि जोरात ओरडते, खेळते तिच्या भाषेत. आणि मला आली आहे खूप सारी झोप. लाईट पण ऑफ केली आहे, लाईट ऑफ करून सुद्धा हिला झोप येत नाही आहे. तिला कसलाच फरक पडत नाही आहे, इकडे तिकडे बघत बसली आहे नुसती, दिसतच असेल तुम्हाला. आता 2-3 तासांनी बाबा येतील हिचे, तरी पण अजून हे पोरगं झोपलं नाही आहे. अगं उद्या बाबाला झोपून दे. आता किती मस्ती चालली, खूप म्हणजे खूप मस्ती करते. हल्ली 2-3-3रा दिवस ती अशीच जागी होते, म्हणजे काय तिचं कळतच नाही. तिला कितीही कमी झोपवलं दिवसा तरी पण ती जागते. दिवसा कमी झोपली तरीही जागते, रात्री कमी झोपली तरीही जागते. म्हणजे हिचं मला काही लॉजिकच नाही कळत. म्हणजे फुल एनर्जेटिक आहे. बाबांच्यावर गेले, बाबा नाईट शिफ्ट करतात ना, तर म्हणून पिल्लू पण नाईट शिफ्ट करते आणि मी डे शिफ्ट करते ना, तर ही पण डे शिफ्ट करते. म्हणजे हिला झोप हा प्रकार माहितीच नाही आहे पिल्लूला. आमच्या झोप काय चीज आहे हे हिला अजून माहीत नाही आहे. ओके, काय मस्ती चालली आहे मुलीची. तुम्हाला छुमछुम आवाज येत असेल पैंजणचा. आता खेळते मला बघा, अशी उगाच मला येऊन आहे बघा, कसं चावते मला, उगाच तोंडाला येऊन चावते. चला मग आता बघू कधी झोपते आमच्या पोरगं. हॅलो हाय, तर जस्ट मी पिल्लूला आहे ती झोपवली आहे. पिल्लू आमची झोपली आहे, तुम्ही बघते. मी बॅक कॅमेरा आता ओपन नाही करत, त्याच्यात सगळा टाईम निघून जातो. पिल्लूला मी झोपवली. आता काय करेल, पिल्लूची जी तयारी आहे ती करेल सगळी. आणि नंतर मला म्हणजे दीपकने पूजेचं सामान आणलं, ते पानं वगैरे सगळे तिने आत्ताच धुवून ठेवलं, जेणेकरून मला उद्या त्रास नको, एक्स्ट्रा काम नको, कारण का पिल्लूचा काही भरोसा नाही आहे. सो चला पटपट आपण कामं करूया सोबत. काय करते आता, ही पानं आहेत ती मला सकाळी धुवायला लागतील. सो मी ही आहे ना आत्ताच धुवून ठेवते, जेणेकरून मला सकाळी गडबड नको. सो ती पटकन धुते, फूल काढते. चला हे पटकन धुवून घेते. ज्यांच्याकडे पूजा असेल, म्हणजे ते मार्गशीर्ष गुरुवार करायचं असेल, त्यांच्याकडे बाळ असेल, त्यांना तर ऑफकोर्स माहिती असेल की किती आपली गडबड होते, काय काय करावं लागतं, ते कसं मॅनेज करावं लागतं पूजा प्लस. आता हे ना मी थोडंसं असं वाळत ठेवे, पाणी काढेल, म्हणजे सकाळी माझी गडबड होणार नाही. पूजेची फुलं त्याच्यात वेणी सगळं आणलं.
एक गोष्ट आहे, दीपकला मी एकदा सांगितलं ना की तो नेक्स्ट टाइम असताना ते सगळं अगदी नीट आणतो. म्हणजे त्याला सांगायची गरजच नाही, फक्त पूजेची फुलांनी बोललं की सगळं आणतो ते, अगदी वेणीपासून सगळं. सो आता हे मी ठेवते फ्रीजमध्ये. किचन पण सगळं आवरून झालं आहे, गॅस वॉश केलं आहे, कारण का उद्या उपासाचं जेवण करायचं आहे, मग क्लीन करावं लागतं, कारण का कुकीला आम्ही रोज चिकन देतो त्याच्यामुळे. हे ठेवलं आहे पिल्लूला स्पॉन्ज बाथ करेल तेव्हा, पिल्लूचं दूध, पिल्लूचं बर्डीचं टोप मी सगळं असं सेट करून ठेवलं म्हणजे उठल्यावर घाई नको. आणि बॉटल वॉश करून ठेवलेली, तर मी तुम्हाला दाखवते. आणि हे जे ब्लॅक दिसते ना ते एमसील लावलेलं आहे. आणि मी पिल्लूच्या बॉटल्स आहेत ना अशा ठेवून देते सुकायला ड्रॉवर्समध्ये. पाणी असतं ना ते निघून गेलं ना की मी त्याचं झाकण आहे ते लावते. अशा प्रकारे मी बॉटल वगैरे, हे पण अगदी चांगलं आहे. बाळाला फ्रूट्स देताना तेव्हा हे चांगलं आहे, पण मी आता यूज नाही करत कारण का तिला स्पून फिडिंग करते. स्टार्टिंगला 6 मंथ अबो 6 मंथ तुम्ही हे देऊ शकता, किंवा 6 मंथ चालू झाल्या ना की हे देऊ शकता. कधी कधी मी तिला हे देते. आणि असे आहेत ना निप्पल्स पण भेटतात एज वाईज म्हणजे मंथ वाईज. सो मी हे ना 6 मंथचं घेतलं. ह्याच्यावर ना जे हे असतात ना होल्स ते जास्त येतात, तुम्हाला दिसत असेल. 3 होल आहेत आणि एक मोठा होल आहे, असं येतं. हे मी ऑर्डर करून ठेवलेलं, जेणेकरून निप्पल मी ना चेंज करत राहते, ह्याचे चेंज करावे. सो मी हे सगळं असं अरेंज करून ठेवते. हा ड्रॉवर मी स्पेशली पिल्लूच्या बॉटलसाठीच ठेवून दिलेला आहे. तर पिल्लू अजून झोपली आहे, सो तिचं सगळं मला कपडे वगैरे बाहेर ठेवून देईल, नाईट ड्रेस वगैरे. तिचा नाईट ड्रेस वगैरे मी सगळं बाहेर ठेवेल आणि मग तिला उठवेल. कारण का कसं नंतर मग मला ना तिला सांभाळून घ्यायला मला खूप कष्ट करावे लागतात. सो त्याच्यामुळे मी आधीच प्रिपेअर करून ठेवते, सगळ्या गोष्टी ठेवून देते बाहेर, कारण का मी तिला इथेच खेळवते. सो मी इथं ठेवून देईल आणि मग नंतर तिला रेडी करा. चला मग भेटू पिल्लू उठली की. हॅलो, हाय. तर आता माझी जस्ट सगळी कामं आवरली, जी रात्रीची कामं असतात ती. पिल्लू पण आता इथे खेळते, बुकची ही पेजेस पलटते. तुम्हाला मी परवाच्या दिवशी बोललेली की कालच्या ब्लॉगमध्ये ते हे बुक्स, असे बुक्स मला घ्यायचे होते पण मला भेटले नव्हते. असे 2 बुक्स आहेत आमच्याकडे, हे तिला मी दाखवते. तुम्ही पण असे दाखवा बुक्स की हे फ्रूट्सचे आहेत, ॲपलचे आहेत. हे फ्रूट्स ना चांगले, फ्रूट्स बोलते, बुक्स ना चांगले असतात. त्यांना थोडंसं आपण डेली बोलत गेलो, त्यांना सांगत बसलो ना की त्याच्या माइंडमध्ये ते फिट होईल. सो तुम्ही पण अशी बुक्स आहेत ना घ्या. मी आता ह्या बुकसोबत खेळते, तिला बघा त्याच्यासोबतच इंटरेस्ट आणि त्या बुकसोबतच बोलते. सो आता माझं सगळं आवरलं आहे, उद्याची तयारी पण मी अर्धी केलेली आहे. आणि हां, मला एक तुम्हाला सांगायचं आहे की कालच्या दिवशी ना मला जे आपल्या चॅनलवरती एक सबस्क्रायबर्स आहेत, तर त्यांचा ना मला मेसेज आलेला की असं त्यांनी मला खूप सारं मोटिवेट केलं. ज्याप्रमाणे त्यांचा मेसेज होता ना की आता मी ते सांगत नाही आहे काय मेसेज आहे तो, नाहीतर असं मोठेपणा केल्यासारखं वाटेल. सो त्यांचा जो मेसेज होता ना तो मला इतका हे झाला ना की त्याच्याने मी त्या मेसेजनी ना मी खूप सारी मोटिवेट झाली, खूप म्हणजे खूप मोटिवेट झाली. असं तर मला दीपक पण मोटिवेट करतो, मम्मी वगैरे सगळे मोटिवेट करतात, पण घरचे सोडून असं जे व्ह्यूवर्स बघतायत त्यांनी आपली आपल्याला कॉम्प्लिमेंट दिली किंवा आपल्याबद्दल काहीतरी असं चांगलं बोललं की ते ऐकून किती भारी वाटतं, की अजून मोटिवेट वाटतं. आता सपोज मला खूप असं सारा कंटाळा आला तरी पण मी व्हिडिओ नाही करत आहे, पण असं जर व्ह्यूवर्स असतात त्यांनी आपल्याला जर सांगितलं की तुमचा व्हिडिओ असा आवडतो, हे होतं ते होतं, की अजून करायला म्हणजे उत्साह येतो की सगळं कामं बाजूला, आळस बाजूला आणि चांगला व्हिडिओ करूशे वाटतात. तर असा मला काल एक मेसेज रिसीव झाला. सो त्याच्याने मी खूप मोटिवेट झाली आणि खूप म्हणजे मला इतका भारी वाटलं ना, म्हणजे इतकं हॅप्पी झाली ना मी एवढ्याशा गोष्टीवरून, एका मेसेजवरून मी एवढी हॅप्पी झाली ना मी तुम्हाला सांगू शकत नाही. जसं की काहीतरी मोठी मला प्राइजच भेटली, पण ते माझ्यासाठी मोठं होतं, कारण का मी अपेक्षा केली नव्हती की मला माझे व्हिडिओ म्हणजे आवडतील कोणाला किंवा काही, एवढ्या लवकर कोणाला आवडतील, एवढ्या लवकर कोणापर्यंत पोहोचतील मला एवढं. सो मला ते एकदम ऐकून भारी वाटलं. सो मी आजचा व्हिडिओ इथेच एंड करते, कारण का
तुम्ही तर बघताय पिल्लू मला खूप दमवते हल्ली, त्याच्यामुळे मला आता स्टॅमिना पण नाही राहत जास्त व्हिडिओ करायला. आता तिला थोडीशी मी दमवेल, तिला खेळवेल, तिला दमवेल थोडी उभं राहून पळवून वगैरे. त्याच्यानंतर मग ती बघूया झोपते की नाही. उद्या तुम्हाला समजेलच की पिल्लू आमची झोपली आज की नाही. दर थर्सडेला मला जागून ठेवते अगदी 5 वाजेपर्यंत. आज काय करणार आहे काय माहिती. आता ती खेळते. चला तर जर आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. पुन्हा एकदा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि हा सगळा पसारा मी आणून ठेवला आहे कारण का घरी एकटीच असते रात्रीची. सो मला हे पिल्लू झोपली की असं सगळं अरेंजमेंट करून ठेवावी लागते. सगळं तिचे नाईट सूट, तिचे सॉक्स, पावडरचा डब्बा एटसेट्रा एटसेट्रा सगळं. सो चला मग बाय बाय.